नमस्कार. लाईफ विथ मोहिनी AI मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मागील 21व्या अध्यायामध्ये आपण श्री गुरूंचे दिव्य वैभव पाहिले. आज आपण 20व्या अध्यायात अशा एका कथेचा अनुभव घेणार आहोत जी वाचताना अंगावर शहारे येतात. एका स्त्रीला ब्रह्मराक्षसाने पछाडले होते. तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. अशा संकटातून श्री गुरूंनी तिला एका शब्दाने मुक्त कसे केले? चला तर मग जाणून घेऊया श्री गुरूंच्या सामर्थ्याची ही विलक्षण कथा. सिद्धमुनी सांगतात, गाणगापूर क्षेत्रात एक प्रतिव्रता ब्राह्मण स्त्री राहत होती. तिला पूर्वजन्माच्या कोणत्या तरी दोषामुळे एका क्रूर ब्रह्मराक्षसाने पछाडले होते. तो राक्षस तिला रात्रदिवस छळत असे. तिला ना शांत झोप मिळत होती, ना घरात सुख लाभत होते. अनेक मांत्रिक झाले, अनेक उपाय झाले, पण कोणालाही त्या राक्षसाला हटवता आले नाही. शेवटी त्या माऊलीने श्री गुरूच्या चरणी जाण्याचा निर्णय घेतला. ती स्त्री रडत रडत श्री गुरूंकडे आली आणि म्हणाली, महाराज, आता तुम्हीच माझा शेवटचा आधार आहात. या संकटातून मला वाचवा. श्री गुरूंनी तिच्याकडे अत्यंत शांत नजरेने पाहिले. त्यांनी त्या अदृश्य राक्षसाला तिथे हजर होण्याचे फर्मान सोडले. श्री गुरूंचे तेज इतके प्रखर होते की त्या राक्षसाला तिथे उभे राहणेही कठीण झाले. तो थरथर कापू लागला. श्री गुरूंनी त्या ब्रह्म राक्षसाला विचारले, तू या स्त्रीला का छळतो आहेस? तो राक्षस म्हणाला, महाराज, मी पूर्वी एक ब्राह्मण होतो, पण माझ्या अहंकारामुळे माझी ही अवस्था झाली. आपल्या दर्शनाने माझे पाप जळून गेले. श्री गुरूंनी त्याला आज्ञा केली की या क्षणी या माऊलीला सोडून निघून जा आणि पुन्हा कधीही कोणाला त्रास देऊ नकोस. श्री गुरूच्या एका शब्दाने तो राक्षस तिला सोडून कायमचा निघून गेला आणि ती स्त्री पूर्णपणे मुक्त झाली. 20व्या अध्यायाचे महत्त्व खूप मोठे आहे. ज्यांना कोणत्याही प्रकारच्या बाहेरील बाधा, वाईट स्वप्ने किंवा मानसिक त्रास होत असेल, त्यांनी या अध्यायाचे श्रवण किंवा वाचन केल्यास त्यांना त्वरित आराम मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. हा अध्याय आपल्याला सांगतो की गुरूच्या सामर्थ्यापुढे कोणतीही नकारात्मक शक्ती टिकू शकत नाही. मित्रांनो, श्री गुरूची ही शक्ती पाहून तुमची श्रद्धा नक्कीच दृढ झाली असेल. कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. 21व्या अध्यायात आपण पाहणार आहोत की प्रेत रूपात असलेल्या एका पुत्राला श्री गुरूंनी पुन्हा जिवंत कसे केले. ती कथा म्हणजे साक्षात मृताला जीवन देण्याची कथा आहे. पुढील भागासाठी सबस्क्राईब करा. बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्यवाद.